पर खड़े। थैंक यू। काफी एक्सपीरियंस नीलेश भाऊ के पास में। एक मिनट अंपायर। मैं दर्शकों से कहना चाहूंगा कि अपनी जगह पे डटे रहे। काफी रोमांच भरा ये मैच, काफी बड़े बड़े नाम दोनों ही टीमों में। रेडी, लेट्स प्ले। और पहली गेंद, काफी अच्छी गेंद और उतना ही अच्छा सम्मान दिया, अपने ही फॉलो थ्रू में फील्ड किया बॉलर ने। और मैं आपको बताना चाहता हूं नीलेश भाऊ काफी एक्सपीरियंस बल्लेबाज है और काफी मैचों का उनको एक्सपीरियंस है। एक बड़े बल्लेबाज के नाम से जाने जाते वो पूरे काटोल क्षेत्र में। और फुल टच गेंद स्क्वायर लेग्स के ऊपर से वन बाउंस ऑन द रोप, 4 रन। नीलेश भाऊ कोई आर्गुमेंट ना करे अंपायर के साथ। अंपायर के साथ प्लीज कोई भी आर्गुमेंट ना करे, आप एक सीनियर प्लेयर हो। जैसे कि मैंने कहा था आपको, काफी एक्सपीरियंस है नीलेश भाऊ का, वही दर्शाते हुए। और इस बार रिवर्स करना चाहते थे। बैट और बॉल में कोई संपर्क नहीं, बॉल सीधा कीपर के दस्तानों में। एक डॉट गेंद दिया, एक अच्छा कमबैक वहां केतन का। और स्कोर वही थमा हुआ 4 रनों पे। अगली गेंद केतन की, सामना करेंगे नीलेश। खेल दिया है, फील्डर वहां मौजूद और इजी कैच। पहली सफलता नीलेश भाऊ के रूप में। काफी महंगा पड़ सकता है ये MV11 को। पहली सफलता दिलाते हुए केतन यहां अपने टीम को, काफी अच्छी शुरुआत यहां केतन की। एक बड़ी मच्छी उन्होंने जाले में फंसा लिए। और अभी क्रीज पर जाते हुए आबिद भाई, जो कि काफी बड़ा नाम काटोल क्षेत्र में, अच्छा योगदान है इनका इस क्षेत्र में अपने टीम के लिए। और इस MV11 की रीढ़ की हड्डी। पहली गेंद केतन की, सामना करेंगे आबिद। और ये फुल टॉस गेंद पर कोई फायदा नहीं उठा पाए। यहां बैट और बॉल में कोई संपर्क नहीं। फुल टच गेंद थी, मारना चाहते थे स्क्वायर लेग की दिशा में, पर वहां मिस हुए बल्लेबाज आबिद भाई। और इस गेंद, इस ओवर की अंतिम गेंद, और लेग साइड की दिशा में अंपायर का इशारा वाइड। और इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 5 रन। और इस बार फिर से स्वीप करना चाहते थे। देखना है लेग बाइस के रूप में एक और एक्स्ट्रा रन यहां जुड़ता हुआ MV11 के खाते में। यहां आबिद भाई को थोड़ी परेशानी शायद। एक ओवर की समाप्ति के बाद
स्कोर जाकर पहुंचा 6 रन 1 विकेट के नुकसान पे। काफी अच्छी स्टार्ट या शेर शिवाजी 11 की, बहुत अच्छी शुरुआत, काफी ऊर्जा से भरी हुई टीम ये। और अभी खुद के कोटे का पहला और टीम की ओर से दूसरा ओवर लेके आएंगे संजू चौहान, जिनको संभाजीनगर एक्सप्रेस के नाम से जाना जाता है काटोल में। स्टेप आउट करके लॉन्ग ऑफ के ऊपर से टपा दिया है 6 रन। काफी तगड़ा शॉट या आबिद भाई के बल्ले से। मैंने आपको पहले ही कहा था आबिद भाई एक बहुत अच्छे बल्लेबाज और बड़े प्लेयर माने जाते हैं इस काटोल क्षेत्र के। शायद इसी बैट की कंप्लेंट यहां नीलेश भाऊ कर रहे थे और उसी बैट से लॉन्ग ऑफ के ऊपर से सीमा रेखा के काफी दूर मार दिया इस गेंद को आबिद भाई ने। मैं प्रेक्षकों से निवेदन करता हूं कि प्लीज जो भी बाहर है गेट के बाहर वो प्लीज बॉल को अंदर दे दे। आपका बहुत बहुत धन्यवाद करेंगे हम। प्लीज हमारा बॉल लौटा दो प्लीज। वॉलेंटियर्स प्लीज थोड़ा रिस्पॉन्सिबिलिटी ले, बॉल को जल्द से जल्द वापस लाए मैदान में, क्योंकि हमारे पास ऑलरेडी टाइम नहीं है और ओपनिंग डे के कारण मैच ऑलरेडी डिले चल रहा है थोड़ा। इसके बाद हमें एक और मैच खेलना है। तो अब बाहर कोई प्रेक्षक हो तो प्लीज बॉल वापस फेंक दे ग्राउंड में। और क्या स्वागत किया है या आबिद भाई ने संजू का, एक कड़ा प्रहार जो कि एक लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन बोले तो एक अच्छा बैट्समैन ही क्लियर करता है लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन। यहां से पता चलता है आबिद भाई कितने टच में है। नई बॉल को लॉन्ग ऑफ के ऊपर से मार दिया है उन्होंने 6 रनों के लिए। और अगली गेंद सामना करेंगे वही आबिद भाई। फिर से स्टेप आउट करके मारना चाहते थे पर बॉल सीधा कीपर के हाथों में। और अच्छी वापसी या संजू की, काफी अच्छी गेमा गेमी इस ओवर में हमें देखने को मिलेगी। बेस्ट वर्सेस बेस्ट। अगली गेंद संजू की, और कट कर दिया है। वाह, एक खराब क्षेत्र रक्षण मां, निश्चित ही वहां वो बॉल रुक सकता था लेकिन मिसफील्ड के रूप में वहां चौका आता हुआ। स्कोर जाकर पहुंचा 16 रन। अगली गेंद संजू की, खेल दिया है स्क्वायर लेग की दिशा में, फील्डर मौजूद। तब तक के 1 रन पूरा करते हुए दोनों ही बल्लेबाज। काफी अच्छा कमबैक था संजू का, मिसफील्ड के रूप में वहां चौका हुआ। काफी अच्छी गहमा गहमी चल रही थी इस ओवर में दोनों ही ओर से।
खेल दिया है लेग साइड की दिशा में, फील्डर वहां मौजूद, 1 बाउंस फील्डर के हाथों में, अच्छा कलेक्ट, अच्छा थ्रो और 1 रन दोनों ही बल्लेबाज ने पूरे किए इसी बीच। काफी अच्छा क्रिकेट यहां हमें देखने को मिल रहा है दोनों ही ओर से। और इस ओवर की अंतिम गेंद, सामना करेंगे आबिद भाई। कट कर दिया है, वहां फील्डर मौजूद आकाश, और आखिरी गेंद पर 1 रन चुराते हुए दोनों ही बल्लेबाज। अच्छी बल्लेबाजी, सूझबूझ भरी बल्लेबाजी। आखिरी गेंद था, उन्हें पता है संजू एक अच्छे बॉलर है। 1 रन के लिए ढकेल दिया आबिद भाई ने, और इसी 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 2 ओवर के समाप्ति के बाद 19 रन 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर में आपको मराठी कमेंट्री करेंगे मेरे सहयोगी नयन पांडे। दोन षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 19 धावांवर, लॉस ऑफ 1 विकेट. सामन्याचं समीकरण होत आहे स्टेप आउट करून मारलेला फटका फसलेला आहे क्षेत्ररक्षणाच्या खाली. पियुष जयस्वाल सेफ हँड. इथे मात्र विकेटचं पतन होत आहे. खूप मोठा मासा जात अटकावलेला आहे. आबिद शेखच्या रूपामध्ये खूप मोठा झटका लागतोय. इथे सामन्यामध्ये वापसी करतायत समीर मदारे. खूप सुंदर गोलंदाजी, नक्कीच प्रभावित केला या खेळाडूंनी. मागच्या सामन्यामध्ये पण आणि या सामन्यामध्ये पण कमालीची गोलंदाजी करतोय. खूप मोठा मासा जाळ्यात अटकवलेला आहे आपल्या गोलंदाजीद्वारे. पियुष जयस्वाल होते तिथे समोरच्या दिशेने आणि खूप सुंदर असा जेल सेफ हँड्स मध्ये जाऊन अटकतोय बॉल. गोलंदाजाचा समाचार घेण्याचा प्रयत्न होता आबिद भैया यांचा, पण इथे आपला विकेट गमावावा लागेल. आणि काय सुंदर षटकाची सुरुवात झालेली आहे समीर याची. समीर मदारे मॅन फ्रॉम पिपला. खूप प्रभावित केला या खेळाडूंनी. मागील काही स्पर्धा ज्या प्रकारे खेळून काढल्यात. पुढचा चेंडू, नवीन फलंदाज मैदानाच्या आत उज्ज्वल. धावपट्टीवर आधारलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने टोलावून काढलेला. 1 धाव नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे यश. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच राहिलेले. 22 चेंडू 57 धावा ज्यांनी धावून काढलेल्या होत्या. यानंतर स्ट्रायकर आपल्याला बघायला मिळतोय निलेश. पुन्हा एकदा स्लोवर 1 चेंडू, गती नव्हती या चेंडूमध्ये. पुन्हा मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. 1 धाव नक्कीच मिळेल. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 21 धावांवर. लॉस ऑफ 2 विकेट. उज्ज्वल तायडे या खेळाडूकडे जरी बघितलं तर नरखेडमधनं येतात आणि मागील काही स्पर्धा जर बघितलं परफॉर्मन्स छान प्रकारे खेळून काढलेले आहेत. बॅटची कड, बाहेरची कड लागलेली आहे. इथे मात्र विकेटचं पतन होत आहे. तिसरा विकेटचं पतन होत आहे. उज्ज्वल तायडेच्या रूपामध्ये झटका लागतोय एमव्ही स्टार या संघाला. आणि इथे मात्र काय कमालीची गोलंदाजी केली आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे समीर मदारे यांचं. व्हॉट अ मॅन, व्हॉट बॉलिंग, गुड बॉलिंग. प्रभावित केला या गोलंदाजांनी. ज्या प्रकारे मोठा मासा जाळ्यात अटकवलेला होता आबिद भैयाच्या रूपामध्ये, त्यानंतर उज्ज्वल ताडेला परतीचा रास्ता दाखवलेला आहे. वेल बॉल. तिसऱ्या विकेटचं पतन.
नवीन फलंदाज ऐफाज. ऐफाज ऐफाज पठाण मॅन फ्रॉम नरखेड. गोलंदाजी पण करतात आणि फलंदाजी पण खूप छान प्रकारे खेळून काढतात. सामना करणार समीरच्या गोलंदाजीचा. फुलटॉस चेंडू हलक्या त्याने खेळून काढलेला आहे. 1 धावेसाठी 1 धाव नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक आहे संजू. संभाजीनगर एक्सप्रेस. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले आहेत आपल्या षटकामध्ये आणि फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत समीर याने. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. इथे निर्धाव चेंडू बट लेग बायच्या रूपात 1 धाव नक्कीच मिळेल. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावा. 3 षटकानंतर 23 धावींवर जाऊन पोहोचली आहे धावसंख्या. लॉस ऑफ 3 विकेट्स. ज्या प्रकारे आपण बघू शकतो आतापर्यंत 3 षटकांचा खेळ या मैदानाच्या आतमध्ये खेळण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत तरी गोलंदाजांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे या सामन्यामध्ये. खूप सुंदर गोलंदाजी केली समीर यांनी. यांच्या षटकामध्ये 2 विकेट्स प्राप्त करून दिल्या. मोठे विकेट्स ज्यामध्ये आबिद भैया यांची सगळ्यात मोठी विकेट. ज्या प्रकारे फलंदाजी करत होते समोरच्या दिशेने खूप सुंदरसा षटकार खेळून काढलेला होता. मोठी धावसंख्या बनवण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमवावा लागला. चौथं षटक घेऊन येतोय यश राऊत. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि सामना करणार निलेश. इथे मात्र चेंडू हवेत आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. झेल बाद होत निलेश. खूप सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळेल आपल्याला. फिल्डर नेम ज्यांनी खूप सुंदर असा झेल पकडला. राहुल स्क्वेअरच्या दिशेने खूप सुंदरसा फटका खेळून नक्कीच काढला होता निलेश यांनी. पण त्यापेक्षाही सुंदर असा क्षेत्ररक्षण. व्हाट अ कॅच. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आता मात्र एंटर करतोय पियुष पांडे मॅन फ्रॉम सावरगाव. कमालीची गोलंदाजी करतात ज्या प्रकारे पियुष पांडे. पण यावेळेस आता फलंदाजीचा भार सांभाळावा लागेल. हलक्या हाताने टाकलेला चेंडू नक्कीच होता. गती नव्हती पण इथं जरा भरकटलेल्या लाईनने टाकलेला हा चेंडू वाईटच्या रूपात 1 धाव नक्कीच मिळेल. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली होती 24 धावांवर. लॉस ऑफ 4 विकेट. आता मात्र अडचणीत सापडलेला आहे संघ MV11. इथून सांभाळून खेळावं लागेल. बॅटची कड कॅचचा इथे मात्र चान्स होता यष्टीरक्षकाकडे. खूप सुंदर गोलंदाजी. वा. पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजीने प्रभावित केलं या खेळाडूंनी आणि आता दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजीने प्रभावित करतोय. वा काय गोलंदाजी. नक्कीच फुलटॉस चेंडू टोलवण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने हलक्या हाताने काढून घेतलेला आहे. 1 धाव नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे सागर. 1 धावेपासून वाचवू शकणार नाही. 1 धाव नक्कीच मिळेल तिथे. आणि आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत या षटकामध्ये आणि फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. कमालीची गोलंदाजी म्हणावं लागेल यश कडनं आपल्याला बघायला मिळत आहे. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने टोलावून काढलेला क्षेत्ररक्षक आहे तिथे पण त्याचा समाचार होईल 4 धावे चौकारीसाठी. कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला सुंदर फटका ऐफाज. ज्या प्रकारे आपण म्हणत होतो की या खेळाडूकडे गोलंदाजी सोडून फलंदाजी मध्ये पण काही करून दाखवण्याची क्षमता आहे. या षटकातील शेवटचा चेंडू
लेग साईडच्या दिशेने हळूवार टाकलेला चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला. लेग बायच्या रूपात एक धाव नक्कीच मिळेल इथे. एक धाव नक्कीच मिळेल स्ट्रायकर एंडवर पियुष पांडे. समोरच्या दिशेने टोलावून काढलेला सुंदर फटका. एक धाव नक्कीच मिळेल. तिथं क्षेत्ररक्षक आहे पियुष जयस्वाल. एक धाव नक्कीच मिळेल. आणि 4 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 31 धावांवर. लॉस ऑफ 4 विकेट. सुंदर षटक हाताळलं. एक चौकार नक्की झाला या षटकामध्ये, पण उर्वरित षटक खूप छान प्रकारे हाताळलं यश राऊत यांनी. 4 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 31 धावांवर. ज्या प्रकारे आपण बघतो की शेर शिवाजी या संघाकडे पण फलंदाजी आहे. यश राऊत, ज्या प्रकारे यंग टॅलेंट बघतो आपण, संजय चव्हाण हे पण खूप छान प्रकारे फलंदाजी करतात. गोलंदाजी तर आहेच. आणि योगी ढोके असो किंवा त्यानंतर आणखी आणखी काही ॲव्हरेज प्लेयर आहे या संघामध्ये की जे एक टार्गेट चेस करण्याची क्षमता ठेवतात. पण यावेळेस मात्र एमव्ही स्टार्स या संघाला आणि दोन्ही सलामीचे फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत ऐफाज आणि पियुष पांडे यांना एक कमालीची फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र तुम्हाला धावाचा डोंगर नक्कीच उभा करावा लागेल शेर शिवाजी या संघासमोर. कारण इथून फक्त 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित 24 चेंडू टाकणे बाकी. इथून तुम्हाला एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवायचा आहे आपल्या संघाला. आतापर्यंत नक्कीच प्रभावित केला आहे शेर शिवाजी या संघातील खेळाडूंनी, या गोलंदाजांनी आतापर्यंत वर्चस्व गाजवलेलं आहे 4 षटकांपर्यंत नक्कीच. कारण महत्त्वाचे जे खेळाडू होते त्यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. आता मात्र दोन्ही फलंदाजांना जबाबदारीची खेळ खेळावं लागेल. इथून सन्मानजनक स्कोर पर्यंत घेऊन जावं लागेल आणि त्यासाठी दोन्ही फलंदाज प्रयत्न करतील. पुढचं षटक घेऊन येतोय केतन. फटका मारलेला आहे. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली संजू चव्हाण सेफ हँड. आणि इथे मात्र झेलबाद होऊन माघारी परततोय पियुष पांडे च्या रूपामध्ये. 5वा झटका लागतोय. 5वा झटका. लागतोय इथे एमव्ही स्टार्स या संघाला. नक्कीच कमालीची गोलंदाजी राहिलेली आहे शेर शिवाजी या गोलंदाजाकडनं. आतापर्यंत खूप वर्चस्व या सामन्यामध्ये दाखवलेलं आहे आणि कुठल्याही मोठ्या फलंदाजाला धावपट्टीवर टिकू दिलेलं नाही. नक्कीच कमालीची गोलंदाजी म्हणावं लागेल. त्यानंतर नवीन फलंदाज करण फुकटकर. हलक्या हाताने ग्लान्स करून दिलेला आहे. खूप सुंदर असा फटका. 1 धाव नक्कीच मिळेल तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चोरटी धाव. इथे मात्र काय होते, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये एक चोरटी धाव म्हणायला गेली. ते क्षेत्ररक्षक होते तिथे समीर मदारे. आपण बघू शकतो की भरपूर असा कमी वेळेस होता की समीरच्या हातातून कुठले तरी 2 फलंदाज एक्स्ट्रा रन चोरटी धाव घेताना दिसतात. पण इथे मात्र दोन्ही फलंदाज खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला बघायला मिळते. लेग साइडच्या दिशेने बैठक. घुटना टेक. सिक्सर देख. करण फुकटकरच्या बॅट मधून 6 धावा षटकारासाठी जातोय. व्हॉट अ शॉट. खूप सुंदर फटका. दर्शनीय फटका आपण म्हणू शकतो. करण फुकटकर व्हॉट अ शॉट. खरंच नक्कीच प्रभावित केलं या शॉटनी. जर बघितलं तर आपण खूप कमी फलंदाज असतात ज्या प्रकारचा याने फटका खेळून काढलाय. खूप कमी फलंदाज असतात की स्लॉक स्वीप करून
खेळून काढलेला लेग साईडच्या दिशेने 6 धावींसाठी ज्या प्रकारे षटकार मारला होता, खूप सुंदर फटका. इथे मात्र थोडं प्रेशर मध्ये दिसतोय गोलंदाज केतन. भरगटलेली लाईन व्हाईट बॉलच्या रूपामध्ये 100 धाव येते. आज मात्र दोन्ही फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल, खेळावं लागेल मैदानाच्या आत आपल्या संघासाठी. पुढे स्टेप आउट करून मारलेला क्षेत्ररक्षक आहे संजू चव्हाण, नाही अडवू शकणार. चेंडू जातोय सीमारेषा पार, 4 धावा चौकार. इथे घेतलेला आहे मात्र गोलंदाजाचा समाचार. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 44 धावांवर. हलक्या हाताने खेळून दिलेला आहे सिंगल साठी. इथे मात्र एक समजूतदारपणे ज्या प्रकारे आपण फलंदाजी म्हणतो ती फलंदाजी करतोय करण. षटकारा लागोपाठ चौकाराचा एक नमुना त्याने दर्शवलेला होता आणि हलक्या हाताने खेळून काढला 1 धावेसाठी. नक्कीच स्वतः 4 चेंडू मध्ये 13 धावांवर खेळतोय आणि ऐफाज 3 चेंडू 5 धावांवर खेळतोय. पुढे स्टेप आउट करून मारण्याचा मोठा फटकाचा प्रयत्न होता. सुंदर क्षेत्ररक्षण समीर मदारेकडनं. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला होता पण क्षेत्ररक्षक होते समीर मदारे. चोरटी धाव काढण्यात अपयश आणि 5 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 धावांवर. लॉस ऑफ 5 विकेट. मागे षटकात खूप छान अशी फलंदाजी केली करण फुकटकर यांनी. खूप सुंदर असा फटका षटकारासाठी आणि चौकारासाठी खेळून काढलेला होता. 5 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 46 धावांवर. इथून उर्वरित 18 चेंडूचा खेळ येणे बाकी आहे पहिल्या इनिंगचा. आणि आता गोलंदाजी मार्क वर येतोय कोण, तर ज्या गोलंदाजाने एक खूप मोठा मासा जाळ्यात अडकवलेला होता 2 फलंदाज समीर मदारे. लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे पुन्हा एकदा 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. शफल केला ऑफस्टंपच्या बाहेर आणि इथे मात्र स्वागत केलं आहे समीर मदारे यांचं षटकाराने. ऐफाज पठाण यांनी मॅन फ्रॉम नरखेड. आपण ज्या प्रकारे म्हणत होतो की ऐफाज ज्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्याचाच एक नमुना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पुन्हा एकदा लेग साइडला भिरकावून काढण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच टाकलेला होता, निर्धाव चेंडू. इथे मात्र वापसी करतोय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये खूप छान अशी फिल्डिंग नक्कीच केली समीरने. याच्या आधी आदळलेला चेंडू होता 6 धावेसाठी भिरकावलेला होता ऐफाज यांनी, त्यानंतर वापसी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 52 धावांवर. इथून उर्वरित आणखी 2 षटके टाकायचे बाकी. यानंतर कव्हरच्या दिशेने आता मात्र येतोय चौकाराच्या रूपात 4 धावा चौकार. वन शॉट ऐफाज पठाण. या फलंदाजाने या सामन्यात काय प्रभावित केला आहे. नक्कीच खूप सुंदरसा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि त्यामध्ये सक्सेसफुल. 4 धावा चौकार. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56 धावांवर. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय. सागर तिथे आहे क्षेत्ररक्षक. 1 धाव नक्कीच मिळेल. सुंदर थ्रो आणि 1 धाव पासून वाचू शकणार नाही. ऐफाज पठाण यांचं कौतुक करावं तेवढं कमी. 8 चेंडू मध्ये 17 धावेंवर खेळतोय आणि त्याच्या साथीला आणि त्याची साथ देतोय करण फुकटकर. 4 चेंडू 13 धावेंवर खेळतोय. फुल टॉस चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे संजू चव्हाण. 1 धाव नक्कीच मिळेल.
आतापर्यंत जर षटकाचं म्हटलं जाईल तर 12 धावा खर्च केल्या आहेत समीर यांनी. सुरुवातीचं षटक खूप छान प्रकारे हाताळलेलं होतं, फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि खूप मोठे फलंदाज आउट केलेले होते, पण कमालीची फलंदाजी. लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा भिरकांगला संजू आहे बॉलच्या खाली. इथे मात्र झेलबाद. पुन्हा एकदा असा जळत अडकवलेला आहे. इथे मात्र फलंदाजाचा घेतलेला आहे समाचार. विकेटचं पतन, झेलबाद होतोय ऐफाज आणि सुंदर झेल संजय चव्हाण कडनं. ऍथलीट आहेत संजय चव्हाण. क्षेत्ररक्षक असो, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, प्रत्येक क्षेत्रात या खेळाडूने आपली छाप सोडलेली आहे. काटोल प्रीमियर लीग असो किंवा छत्रपती संभाजीनगर मधले काही खेळ सामनेस असो, तिथल्या काही स्पर्धा असो, खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. त्या गोलंदाजीचा मीही एक खरा साक्षीदार आहे. संघासाठी 7वं षटक घेऊन येतोय संभाजीनगर एक्सप्रेस. फुलटॉस चेंडू खेळून काढलेल्या समोरजीतीने क्षेत्ररक्षक समीर आहे तिथे. 1 धाव नक्कीच मिळेल. आणि आपण नवीन फलंदाजाच्या रूपामध्ये बघू शकतो सागर भैया, मॅन फ्रॉम नरखेड. या खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. डाऊन टू अर्थ राहतात, पण काय प्रदर्शन करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने ग्लान्स करून दिलेला आहे गलीच्या दिशेने. बॉल निघून जाईल 4 धावांसाठी. इथे मात्र क्लास दिसतोय सागर यांच्या फलंदाजीतून. एका क्षणाआधी आपण काय तारीफ करत होतो आणि त्याचाच एक नमुना पेश करतायत मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. माहित होतं गोलंदाजाकडे गती आहे आणि त्या गतीचा वापर केला इथे आणि पॉइंटच्या दिशेला इथे चौकार मात्र मिळालेला आहे. व्हॉट अ शॉट. इथे मात्र एक्सपिरियन्स दिसतोय आपल्याला. ज्या प्रकारे आपण नवीन नवीन खेळाडू बघतो की पॉवर हिटिंगच्या नादामध्ये भरपूर सारे असे खेळाडू आहेत की जे आपल्या विकेट गमावतात आणि धावा काढू शकत नाही, बट इथे शिकावं लागेल. या एक्सपिरियन्स खेळाडूकडनं शिकावं लागेल. बघा, धावा कशाही हो, धावा येणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारची फलंदाजी होते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 63 धावांवर. आदळलेला चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र संजू चव्हाणची वापसी आणि परतावं लागेल सागर भैया यांना. चांगला प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये गती नव्हती, आदळलेला चेंडू नक्कीच होता, बट इथे मात्र आपला विकेट गमावावा लागेल. 7व्या विकेटचं पतन होतंय. 7 विकेटचं पतन झालेलं आहे आतापर्यंत एमव्ही स्टार या संघाचं. आणि संजू चव्हाण यांनी खूप छान अशी वापसी केली आपल्या गोलंदाजीमध्ये. आपण ज्या प्रकारे कौतुक करत होतो या गोलंदाजाचं, नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. छान रनअप, छान फॉलो थ्रू आहे आणि काय सुंदर असा रिलीज करतात, सुंदर असा शोल्डर आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी करतात. समोर टाकलेला चेंडू खूप सुंदर अशी क्षेत्ररक्षण नक्कीच होतं, पण इथे चेंडू सोबत स्वतः बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पडलेत. 4 धावा चौकार. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 67 धावांवर. षटकाची सुरुवात छान प्रकारे केली होती, बट त्यानंतर जे 2 चौकार आलेत इथे मात्र धावसंख्या वाढतीवर दिसते. समोर टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेलबाद होतोय अंकित बाल पांडे. या आधीच्या चेंडूवर खूप छान असा सुंदर असा फटका मारलेला होता. मिसफिल्डच्या रूपात 4 धावा नक्कीच मिळाल्या होत्या, पण इथे मात्र आपली विकेट गमावावी लागेल अंकित बालपांडे यांना. नवीन फलंदाज 8व्या विकेटचं पतन झालेलं आहे आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सचिन ढबाले. उर्वरित 1 चेंडू या षटकातला बाकी आहे.
आणि आतापर्यंत 9 धावा खर्च केलेल्या आहेत संजू चव्हाण यांनी. सामना करणार सचिन ढबाले. पुन्हा एकदा धावपट्टीवर आधारलेला चेंडू, निर्धाव चेंडू होतोय संजू यांच्याकडनं आणि इथे षटक समाप्त. 7 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 67 धावांवर. लॉस ऑफ 8 विकेट. इथे मात्र फक्त 2 विकेट आता हाताशी आपल्या MV स्टार्स या संघाकडे. आणि शेवटचं षटक या पहिल्या इनिंगचं यश राऊत आपल्या कोट्याचं दुसरं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय. या आधीचं षटक खूप छान प्रकारे हाताळलेलं होतं. 7 धावा दिल्या होत्या फक्त आणि 1 गडी गारद केलेला होता. यावेळेस आपण बघू शकतो करण फुकटकर ज्याने कमालीची फलंदाजी प्रभावित केला आहे. 6 चेंडू 15 धावांवर खेळतोय. सामना करणार यशच्या गोलंदाजीचा. पुन्हा एकदा आदळलेला चेंडू, स्लोअर वन चेंडू होता, वेग नव्हता या चेंडूमध्ये. मारण्याच्या नादात बॅटची कड लागली. 1 धाव नक्कीच मिळेल तिथे. आरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 68 धावांवर. आता मात्र स्ट्राईक ठेवणार सचिन. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धाव नक्कीच मिळणार इथे. स्ट्राईक पुन्हा एकदा करण फुकटकरकडे. इथे मात्र काहीतरी मोठ्या फटक्यांची गरज आहे. सन्मानजनक स्कोअर पर्यंत पोहोचलेली आहे सध्या तरी आपण म्हणू शकतो टीम. 69 धावांपर्यंत तर पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द डे. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळून काढलेला आहे कव्हरच्या दिशेने आणि मिनी हेलिकॉप्टर होता आणि तो उडवलेला आणि लँड केला तो सीमारेषा पार. 6 धावेसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा. चेंडू पाठवलाय सीमा पार. मिळतील 6 धावा. वन शॉट करण फुकटकर, मॅन इन फॉर्म. पुन्हा एकदा लागोपाठचा इथे मात्र दुसरा षटकार. चेंडू जाईल सीमारेषा पार. वैयक्तिक 9 चेंडू आणि 28 धावांवर खेळतोय करण फुकटकर. लेग साइडच्या दिशेने पुन्हा एकदा भिरकून काढलेला क्षेत्ररक्षक आहे. एक हाती चेंडू पकडून खूप सुंदर असा क्षेत्ररक्षण. धाव बाद होण्याची संधी पण इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. या षटकातला शेवटचा चेंडू सामना करणार करण फुकटकर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॅटची कर, यश तिथे बॉलच्या खाली आणि मात्र इथे झेलबाद होतोय. वा, नक्कीच तारीफ करावी लागेल या खेळाडूची. 2 षटकार शेवटच्या षटकामध्ये ज्या प्रकारे खेळून काढलेले होते ना, कमालीची गोलंदाजी. खूप वेळानंतर असे 2 फलंदाज 2 षटकार आपल्याला बघायला मिळालेत जे आपण युट्यूबवर पुन्हा बघू शकतो आणि पुन्हा बघण्याची इच्छा होईल. अशा प्रकारचे 2 फटके करण फुकटकर यांनी खेळून काढले. वैयक्तिक 10 धावा, 10 चेंडू आणि 31 धावांवर खेळत होता आणि धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 84 वर. 84 धावा 83 धावा बनवलेल्या आहेत या पहिल्या इनिंग्स मध्ये MV स्टार्स यांनी. आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत शेष शिवाजी यांना. 84 धावा, 84 धावेचं लक्ष्य. ज्या प्रकारे आपण म्हणत होतो शेवटच्या षटकामध्ये काही मोठ्या फटक्यांची गरज होती आणि ते मोठे फटके खेळून काढले करण फुकटकर यांनी. नक्कीच कमालीची फलंदाजी म्हणावं लागेल करण फुकटकरला.
आणलं का? च्या खेळाडूंना विनंती असेल की त्यांनी त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये यायचं आहे, क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे. त्यानंतर एम व्ही स्टार्सच्या खेळाडूंचं म्हणण्याचं झालं तर निलेश भाऊ मंद यांनी 4 चेंडूमध्ये 4 धावा काढल्यात. निलेश आमले यांनी 4 चेंडूमध्ये 2 धावा काढल्यात. अभिषेक यांनी खूप सुंदरशी फटकेबाजी केली पण खूप वेळपर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकू शकले नाही. 8 चेंडू 12 धावा यांनी पण काढल्या. उज्ज्वल तायडे खास काही प्रदर्शन करू शकले नाही, 2 चेंडू 1 धावेत परतावं लागलं. ऐफास पठाण यांनी खूप साथ दिली या संघामध्ये धावसंख्येसाठी आणि 9 चेंडूमध्ये 17 धावा बनवल्यात. पियुष पांडे 4 चेंडू 2 धावेमध्ये माघारी परतलेत. करण फुकटकर या फलंदाजाने ज्या प्रकारे आज फलंदाजी केली, 11 चेंडू आणि 30 धावा, त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकाराच्या रूपामध्ये मदतीने यावी ते 30 धावा बनवल्यात. त्यानंतर सागर महंत यांनी 2 चेंडू 4 धावेमध्ये परतलेत. अंकित बालपांडे यांनी पण सुंदर फटका खेळला होता पण नंतर माघारी परतावं लागलं. आणि सचिन ढाबाले 2 चेंडू 1 धावेमध्ये नॉट आउट आहेत. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 83 धावा, लॉस ऑफ 9 विकेट 8 षटकानंतर. पहिल्या सत्रामध्ये या सामन्याच्या केतन याने 2 षटकांमध्ये 20 धावा खर्च करत 2 खेळाडूंना माघारी पाठवलेलं. संजू चव्हाण खूप सुंदर अशी गोलंदाजी नक्कीच केली. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात. 2 षटकांमध्ये 22 धावा खर्च करत 2 फलंदाजांना बाद केलं. समीर मदारे यांनी 2 षटकं टाकून 15 धावा खर्च केल्यात आणि 3 फलंदाजांना माघारी परतवलं. यश राऊत 2 षटक 23 धावा आणि यांनी पण 2 फलंदाजांना माघारी परतवलेलं. उर्वरित दोन्ही संघांसाठी खूप छान अशा प्रकारे इनिंग राहिलेली आहे. 50-50 मॅच म्हणावं लागेल पहिल्या इनिंग पर्यंत तरी आहे. आता दुसऱ्या इनिंग मध्ये काय रिझल्ट बघतोय, काय रिझल्ट येतोय बघण्यामध्ये उत्सुकता असेल. शेर शिवाजी सागर भैसवार आणि काटोल चषक 2025 जे काही प्रेक्षक बघतायत किंवा जे खेळाडू खेळायला आलेले आहेत त्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे सागर भैसवार यांच्याकडनं. त्यांचा शुभविवाह पार पडण्यात येणार आहे 22 जानेवारीला त्यांचा शुभविवाह पार पडण्यात येणार आहे. तर तरी सर्व खेळाडूंची उपस्थिती तिथे प्रार्थनीय आहे. त्यांनी सगळ्यांनी येऊन भोजनाचा आस्वाद घ्यावा आणि त्यांचा हळदीचा कार्यक्रम पण 21 तारखेला ठेवलेला आहे. रिसेप्शन ठेवलेला आहे 24 तारखेला. तर तिथे पण तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. हळदीमध्ये डीजे पण आहे, रिसेप्शन मध्ये पण डीजे आहे आणि सगळ्या गोष्टीची सोय सुविधा या माणसांनी सगळ्या खेळाडूंसाठी करून ठेवलेली आहे. तरी त्यांच्या शुभविवाहामध्ये आपण सहभागी व्हावं आणि त्यांना आशीर्वाद द्यावा हेच सगळ्या खेळाडूंना नम्र विनंती आहे. शेर शिवाजीच्या कर्णधाराला विनंती आहे आपले सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवतील.
आजच्या सत्रातला हा तिसरा सामना खेळला जातोय. हे MV11 MV स्टार्स वर्सेस ओपनर फलंदाज. सलामीचे फलंदाज पियुष आणि आशिक असतील तर त्यांनी आपले हात वरत करून सांगायचं आहे. आशिक यानंतर आणखी एक सामना खेळायचे बाकी आहे. पंचांना विनंती आहे की हा सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. विनंती आहे आणि थोडं कोऑपरेट करायचं आहे. निलेश भैया आपण सिंच आहे. सामना लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. तुमच्याकडनं हे एक्सपेक्ट नाही आहे. निलेश भैया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवतील. आणि सलामीचे गोलंदाज आबिद भैया. आणि आपण बघू शकतो ज्या प्रकारे फलंदाजी केली सामन्यामध्ये. फटके मारण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावला पण सन्मानजनक स्कोअर पर्यंत नेऊन जर नक्कीच पोहोचवलं करण फुकटकर यांनी. त्या फलंदाजाची नक्कीच जेवढी तारीफ करावं तेवढी कमी. इथे मात्र आपल्याला स्ट्रायकर एंडवर बघायला मिळतोय पियुष जयस्वाल. डावखोऱ्या हाताचा फलंदाज. या फलंदाजाकडे क्षमता आहे. आणि नॉन स्ट्रायकर एंडवर आपण बघू शकतो आशिक नवीन टॅलेंट आहे. आदळलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअरला कट करण्याचा प्रयत्न होता. सुंदर क्षेत्ररक्षण करणकडनं बघायला मिळतं आपल्याला. कुठली धाव खर्च केली नाही तिथे. पहिला चेंडू निर्धाव येतोय. लेग साईडच्या दिशेने बॅटची कट. क्षेत्ररक्षक आहे तिथे. रनआउटचा चान्स. एक धावेपासून वाचवू शकणार नाही. ज्या प्रकारे आपण यष्टिरक्षकच्या रूपात आपण बघू शकतो निलेश भैया यांना खूप एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. ज्या प्रकारे काही स्पर्धा खेळून काढल्यात आपल्या आयुष्यामध्ये. ज्या प्रकारे फलंदाजी करो असो किंवा कप्तानी असो कर्णधार असो खूप एक्सपिरियन्स या खेळाडूकडे पण. आणि सामना कसा चालवायचा एक संघ कसा चालवायचा या गोष्टीची त्यांना खूप चांगल्या प्रकारे जाणीव आहे. तर बघूया त्या एक्सपिरियन्सचा काय कमाल करतात. स्ट्रायकर एंडवर आपण बघू शकतो आशिक आणि गोलंदाजी करतात आबिद. बैठा खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता पण निर्धाव चेंडू होते. वा एवढं सोपं होणार नाही. जसं आपण बघतो आबिद भैया यांना गोलंदाजी करताना किंवा फलंदाजी असो गोलंदाजी जसे जसे करतात तर फलंदाजांना ओळखतात की कशा प्रकारे हा फटका खेळण्याच्या तयारीत आहे किंवा काय करणार यानंतर. तर त्या प्रकारची गोलंदाजी करतात. फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतो हा गोलंदाज. बॅटची कड. इथे मात्र बॅटची कड. चेंडू जातो सर्व यष्टिरक्षकाच्या हातमध्ये. पहिला चेंडू पहिला गडीगारद आणि कॅच कोणी पकडलेली आहे. सगळ्यात एक्सपिरियन्स खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये जे आहेत निलेश भैया मॅन फ्रॉम सोनोली. सर्व यष्टिरक्षकाच्या आतमध्ये जातोय. आणि याच कॅच नी त्यांनी आपले 100 कॅचेस पूर्ण केलेले आहेत यष्टिरक्षकामध्ये. यष्टिरक्षकाची जबाबदारी निभावता त्यांनी आपले 100 कॅच पूर्ण केले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात एकदा. आणि काय गोलंदाजी करतायत आबिद भैया. ज्या प्रकारे आपण म्हटलं होतं की फलंदाजांना रीड करून गोलंदाजी करतात. या खेळाडूकडे जो एक्सपिरियन्स आहे ना खरंच नवीन टॅलेंटने तिथे समजूतदारीने खेळ खेळण्याची गरज आहे.
कमी गतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला यश आणि मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नक्कीच होते यश, पण या सामन्यामध्ये त्याच प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिले सलामीचा फलंदाज आशिक हा स्वस्तात माघारी परतलेला आहे. त्याची मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, मात्र सफल निर्धाव चेंडू. इथे मात्र पहिलं षटक समाप्त होत आहे. एक षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती एक धाव, फक्त एक धाव खर्च केली आबिद भैया यांनी आपल्या षटकामध्ये. पहिला पॉवर प्लेचा षटक आपण बघतो की भरपूर फलंदाज पहिल्या षटकामध्ये धावसंख्या काढण्याच्या नादामध्ये फटके खेळतातही, सक्सेसफुल होतातही, बट इथे मात्र अनसक्सेसफुल आणि सक्सेसफुल होतात आबिद भैया. दुसरं षटक सामना करणार पियुष जयस्वाल आणि गोलंदाजी मार्कवर आहेत सागर भैया महंत, मॅन फ्रॉम नरखेड. खेळाडू काय खेळाडू आहे सागर भैया, खरंच फलंदाजी असो, फलंदाजीमध्ये तर नाही म्हणू शकत आपण, पण ठीक आहे, क्षेत्ररक्षण असो किंवा गोलंदाजी असो, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपली एक छाप सोडलेली आहे. यंग टॅलेंटला लाजवेल अशी छाप. इथे मात्र बॅटची कड, कॅचचा प्रयत्न, यष्टीरक्षकाच्या सरळ हातात गेला होता चेंडू. मोठा विकेट इथे मिळता राहून गेला. बॅटची कड नक्कीच लागलेली होती आणि चूक कोणाच्या हातातून होते, निलेश भैया यांच्या हातनं. खूप मोठा मासा जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होता आणि काय अडकवलेला होता, मात्र जाळ फाडून मासा पळालेला आहे. कमालीची गोलंदाजी नक्कीच इथे मात्र प्रभावित केलेला आहे सागर भैयांनी. पहिला चेंडू, दुसरा चेंडू, पुन्हा एकदा सामना करणार पियुष. रिवर्सचा फटका आणि ते लागोपाठ दुसरा झेल सुटतोय पियुष जयस्वाल यांचा. नक्कीच थोडा हार्ड झेल होता, कठीण होता, पण प्रयत्न 100% प्रयत्न केला इथं करण भुकटकरांनी. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून नक्कीच काढलेला होता. अंकित बालपांडे तिथे क्षेत्ररक्षक होते तैनात. कुठलीही धाव नाही, निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव टाकलेला आहे सागर भैया यांनी. वाह, स्लोवर वन व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा चकवा गोलंदाजी करतो मैदानाच्या आत. वाह, एका चांगल्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम केलेलं आहे सागर भैया यांनी. त्यामुळे आपण म्हणत होतो की या खेळाडूकडे जितका एक्सपिरियन्स आहे ना, प्रत्येक चेंडू मध्ये आपल्याला त्यांचा एक एक्सपिरियन्स दिसतोय. वाह, कमालीची गोलंदाजी. सलगचा चौथा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा उंच फटका, चेंडू हवे क्षेत्राच्या खाली. इथे मात्र झेल बाद होतोय पियुष जयस्वाल. मोठा जाळा पुन्हा एकदा जाळ्यात अडकवलेला आहे. पहिल्या चेंडू मध्ये नक्कीच यष्टीरक्षक निलेश भैया यांच्या हातानं कॅच नक्की सुटलेला होता, झेल सुटलेला होता, पण पुन्हा एकदा चान्स बनवलेला, पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापस आणला आणि काय सुंदर झेल तिथे पकडला उज्ज्वल यांनी. क्षेत्ररक्षकांना साथ मिळली ते गोलंदाजाला आणि झेलबाद झाला हा फलंदाज पियुष जयस्वाल. सुंदर षटक. लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव, त्यामध्ये एक झेलबादचा विकेट. वॉट अ बॉलिंग.
आता मैदानाच्या आतमध्ये येतोय काटोल शहरातला एक नामांकित खेळाडू चॉकलेट बॉय, ज्याला आपण ओळखतो योगी ढोके. चॉकलेट बॉय सगळ्या काटोलवासियांचा एक आवडता खेळाडू, ज्यांनी खरंच एक आपल्या फलंदाजीने छाप सोडलेली आहे. मोठमोठ्या स्पर्धा पट्टण असो, भोपाळ असो किंवा नागपूर मधल्या काही नामांकित स्पर्धा या खेळाडूने खेळून काढलेल्या आहेत. आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवर योगी हलक्या हाताने खेळून काढला. लक्षाच्या दिशेने गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. सुंदर क्षेत्ररक्षण करण बुगटकर कडनं रनआउटचा चान्स. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2 धावा, 2 षटक, 2 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. काय समीकरण राहिलेलं आहे आणि कमालीची गोलंदाजी म्हणावं लागेल. ज्या प्रकारे पहिला षटक हाताळलेलं होतं आबिद भैयांनी, सारखं षटक हाताळलेलं सागर भैयांनी, कमालीची साथ देतात एक दुसऱ्याला हे गोलंदाज. आणि पंचांना विनंती असेल की यानंतर आणखी एक उर्वरित सामना आपल्याला खेळायचे बाकी आहे, तर हा सामना लवकरात लवकर आटोपण्याची एक मदत करावी तुमच्याकडनं. एक विनंती आहे की हा सामना लवकरात लवकर संपवायचा आहे आपल्याला. यानंतर उर्वरित पुन्हा एक सामना खेळणे बाकी आहे. पॉवर प्लेचे 2 षटक आणि 2 षटकामध्ये फक्त 2 धावा. वा, कमालीची गोलंदाजी, काय साथ दिली एक दुसऱ्याला या गोलंदाजींनी. उर्वरित 36 चेंडू मध्ये 82 धावेची गरज आहे. आणि आपण पिचवर बघू शकतो योगी आणि यश दोन्ही सलामीचे फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग, दुसरी चोरटी धाव. दोन्ही फलंदाज इथे सक्षम. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळते. पुन्हा एकदा सामना करणार योगी. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा. वाह वाह वाह, कमालीचा रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. चोरटी धाव हलक्या हाताने खेळून काढलेला होता योगी याने. दोन चेंडू 4 धावा आतापर्यंत निघालेल्या आहेत. या 2 चेंडूंमध्ये उर्वरित 34 चेंडू मध्ये 78 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी शेर छबाजियाला. आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे आपण एक धडाकेबाज फलंदाज बघतोय योगी ढोके, हा खेळाडू शेवटपर्यंत जर मैदानाच्या आतमध्ये टिकला तर एक हाती विजयी प्राप्त करून द्यायची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा हलक्या हाताने खेळून टाकलेला आहे यावेळेस. निर्धाव चेंडू, रेषाई दिशेने चेंडू नक्कीच होता. इथे मात्र सावधीने खेळावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आतापर्यंत षटक छान प्रकारे हाताळलेला आहे पियुष पांडे यांनी. 4 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा इथे मात्र काय होतंय, इथे मात्र झेल सुटतोय. आणि कोणाचा झेल सुटतोय, योगी ढोके. इथे पुन्हा एक चान्स बनवलेला होता. पियुष पांड्यांनी खूप मोठा मासा जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन केला होता. सक्सेसफुल होते, पण इथे यष्टी रक्षकाची साथ नाही मिळाली. निलेश भैयाकडनं अशी चूक होताना आपण बघत नाही, पण इथे मात्र लागोपाठचा दुसरा झेल ड्रॉप होतोय. खूप मोठा मासा जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाले होते तिथं पियुष पांडे, पण इथे साथ नाही मिळाली इथे निलेश भैया यांची. खूप मोठा विकेट होता. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला. 2 धावा मिळतील का, दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
इथं नाही दुसऱ्या धावेसाठी नकार दिलेला आहे योगी यांनी. बघा खूप मोठा विकेट, एक खूप मोठं जीवनदान आपण म्हणू शकतो या सामन्यामध्ये मिळालेलं. काय सुंदर गोलंदाजी केली. सामना रंगतदार, पुन्हा पुन्हा रंगतदार होतोय. जसा जसा चेंडू, जसा जसा सामना पुढे चालतोय, रंगतदार सामना आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आत. हलक्या हाताने खेळून काढलेला सिंगल 1 धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 धावांवर. उर्वरित एक चेंडू या षटकातला बाकी. मोठा पटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. मागच्या मॅचचा वंडर बॉय ज्याने काय कमालीची फलंदाजी केली होती, यश राऊत यांनी, मॅन फ्रॉम मन्नाथखेडी, यंग टॅलेंट असलेला हा खेळाडू मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. 22 चेंडू 57 धावा काढलेल्या होत्या. त्याच प्रकारची फलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये करतोय. खूप छान षटक हाताळलेलं होतं, पण शेवटच्या चेंडू ने षटकार 6 धावा षटकार. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंचांना विनंती आहे. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावांवर. उर्वरित 30 चेंडू मध्ये 71 धावेची गरज आहे. चौथा षटक घेऊन येत आहेत आबिद भैया, ज्यांनी पहिलं षटक काय जबरदस्त कमालीचं टाकलेलं होतं. 1 धाव फक्त खर्च केलेली होती आणि आता मात्र फलंदाज बदललेले आहेत. स्ट्रायकर एंडवर आपण बघू शकतो योगी, आणि हे 2 फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत खेळलेत तर नक्कीच एक हाती विजय खेचून जाईल असे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा फटका मारला, चेंडू क्षेत्ररक्षण खाली, तो मात्र लागोपाठचा 3रा झेल. काय नशीब घेऊन आलेला आहे हा खेळाडू मैदानाच्या आत. आज लागोपाठचा 3रा झेल ड्रॉप होतो योगी याचा. आज नाश्त्यामध्ये नशीब खाऊन आले होते काय. काय सामना होतो. 3 गोलंदाजांनी 3 चान्स बनवलेले होते योगीला ड्रॉप करायसाठी, त्याची विकेट घेण्यासाठी, पण त्याला क्षेत्ररक्षकाची काही खास अशी साथ मिळू शकली नाही. करण भुकटकर कडनं एक सोपा झेल ड्रॉप होतोय आणि कोणाचा, योगी डोके. हलक्या हाताने खेळून काढलेला आहे 1 धावेसाठी. 1 धाव नक्कीच मिळेल. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावांवर. कारण बघा गोलंदाज कितीही चांगली गोलंदाजी करो, जोपर्यंत त्याला क्षेत्ररक्षकाची साथ भेटत नाही ना तोपर्यंत तो त्याचा षटक चांगल्या प्रकारे हाताळू शकत नाही. तर क्षेत्ररक्षकाची साथ खूप महत्वाची आहे या सामन्यामध्ये. आतापर्यंत खूप खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 कॅचेस 2 झेल याआधी निलेश भैया यांच्या हातानं ड्रॉप झाले होते. त्याच्यानंतर 3रा लागोपाठचा 3रा झेल करण फुकटकरांच्या हातानं ड्रॉप झालेला. इथे मात्र 4 धावा चौकार. इथे मात्र आपण का मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातो त्याचं एक उदाहरण योगी आपल्या बॅटमधनं दाखवत आहेत. कारण ज्या प्रकारे मी म्हटलं होतं की हे 2 खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये टिकले शेवटपर्यंत तर एक हाती विजय खेचून आणण्याची क्षमता यांच्याकडे आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तुमचा 100% द्यावं लागेल. फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षक असो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे करण. 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धाव स्वरूपी 1 धाव नक्कीच मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू थोड्या वेळेसाठी जरी हवेत होता, पण खराब क्षेत्ररक्षण आतापर्यंत बघायला मिळालेलं आपल्या या सामन्यामध्ये.
बघा फलंदाजी खूप चांगल्या प्रकारे आपण खेळून काढली, सन्मानजनक स्कोर आपण एका स्कोर बोर्डवर लावून ठेवलेला आहे. पण आता तुम्हाला गोलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल आणि फलंदाजीच्या जोरावर आपण छान प्रकारे गोलंदाजी करतो. आतापर्यंत सामन्यामध्ये तुम्ही टिकून आहात. लेग साइडला मारण्याचा प्रयत्न, बॅटचा टोच, सुंदर क्षेत्ररक्षक. नक्कीच आपल्या संघासाठी 2 रन वाचवले इथे पियुष पांडे यांनी. कमालीचे क्षेत्ररक्षक, अशाच क्षेत्ररक्षकाची गरज आहे या सामन्यामध्ये. अशा क्षेत्ररक्षकाची गरज आहे आपल्याला या सामन्यामध्ये बघायला मिळत आहे. आणि तुम्ही जसे जसे गोलंदाजाला मदत कराल क्षेत्ररक्षणामध्ये तेवढीच छान गोलंदाज करतो. बघा 2 धावा नक्कीच वाचवल्या. बॅटचा टो लागलेला होता, चेंडू सूर मारून जात होता. या षटकातील शेवटचा चेंडू, उर्वरित षटक छान आहे. एक चौकार नक्कीच आलेला होता आणि 9 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. खोलटप्प्याचा चेंडू, 1 धाव नक्कीच मिळेल तिथे. क्षेत्ररक्षक आहे अंकित, 1 धाव मिळेल. आणि 4 षटकांनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. आणि इथून उर्वरित 24 चेंडूमध्ये 61 धावेची गरज आहे. बघा इथे ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणामध्ये तुमच्याकडनं ज्या प्रकारे चुका झाल्यात, गोलंदाजी खूप छान प्रकारे आतापर्यंत तुम्ही केलेली आहेत. 4 षटकं सुंदर प्रकारे हाताळलेली आहेत. काही चान्स पण तुम्ही बनवलेत गोलंदाजीमध्ये. पण इथे आणखी मॅच खूप लांबवर गेलेला आहे सध्या तरी, किंवा लांबवर आहे असं म्हणायला हरकत नाही. एक चेंडू, 1 विकेटवाला चेंडू किंवा 1 षटकारावाला चेंडू. समीकरण काय होतंय मैदानाच्या आतमध्ये आपण बघूया. खूप महत्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी आणि 24 चेंडूमध्ये 61 धावांची गरज आहे. 24 चेंडू 61 धावा, सामन्याचं समीकरण जाऊन पोहोचलेलं आहे. आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षकांनी मदत केली आहे फलंदाजांची, कॅच सोडून ज्या प्रकारे झेल सोडलेत, आता मात्र तुम्हाला जर जिंकायचं असेल तर सुंदर अशी छान गोलंदाजी करावी लागेल. कारण की सलामीचे जे गोलंदाज होते त्यांनी खूप छान प्रकारे गोलंदाजी केली. इथून मात्र ओव्हरी 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 61 धावा बनवायच्या आहेत. सलामीचे फलंदाज ज्यांना जीवनदान मिळत गेले आणि क्षेत्ररक्षक देत गेले, असे दोन्ही फलंदाज आता आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतो. काटोलचा वंडरबॉय योगी आणि या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यश राऊत, दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत. धावपट्टीत आदळलेला चेंडू, 1 धाव नक्कीच मिळेल तिथे. उज्ज्वल आहे तिथे क्षेत्ररक्षणासाठी. स्ट्राईकवर येतोय योगी आणि नवीन गोलंदाज अमोल वाघाडे. KPL सीझन 4 मध्ये खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती. अमोल यांनी प्रभावित केलं होतं. या सामन्यामध्ये तोच फलंदाज स्ट्राईकवर आहे आणि यावेळेस मात्र कोण चांगलं प्रदर्शन करू शकतं. आदळलेला चेंडू, इथे मात्र झेलबाद. इथे वापसी केलेली आहे अमोल वाघाडे यांनी. मागील स्पर्धेचा आणि मागील मॅचचा इथे बदला घेतला की काय. खूप मोठा मासा जाळ्यात अडकला होता. 3 झेल सुटलेले होते योगीचे, पण पुन्हा एकदा 4था झेल घेण्यासाठी त्यांनी चान्स दिला, पण यावेळेस चान्स सोडलेला नाही. आणि यष्टीरक्षक कोण होते? आबिद भैया. आबिद भैया होते यष्टीरक्षक आणि सोपा झेल त्यांच्या हातामध्ये जाऊन टिपलेला आहे. खूप मोठा मासा जाळ्यात.
इथून मात्र सामन्याचं समीकरण आता थोडं डिफिकल्ट होत चाललेलं आहे, थोडा कठीण सामना होत चाललेला आहे शेर शिवाजीसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24 धावांवर, लॉस ऑफ 3 विकेट आणि उर्वरित फक्त 22 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तुम्हाला 22 चेंडू मध्ये 60 धावांची गरज आहे. सलामीचे फलंदाजी माघारी परतलेली आहे. ज्या खेळाडूवर मोठी जबाबदारी होती या सामन्याची असा अष्टपैलू खेळाडू योगी ढोके हा पण आता स्वस्तामध्ये परतलेला आहे. नक्कीच क्षेत्ररक्षकाने थोडी मदत केली होती बट त्याचा काही फारसा फायदा उठवू शकले नाही. नवीन फलंदाज समीर मदारे. समीर मदारेला आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतो. या फलंदाजाकडे पण क्षमता आहे मोठे फटके हाणण्याची. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र चेंडू आला होता, तोंड सांभाळता आलेला नाही, स्वतः बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेले होते आणि इथे नक्की 6 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या नक्कीच. पण इथे कॅच तेवढा हार्ड नव्हता जेवढा त्यांनी कॅच पकडून बनवला. जसं आपण मंचावरून बघू शकतो की कॅच तेवढा हार्ड होता नाही बट तोल सांभाळू शकले नाही, पण 6 धावा नक्कीच वाचवल्या आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, भरकटलेली गोलंदाजी, वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 धावांवर. रवी भाऊ यांचं आगमन आपण आपल्याला बघायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे त्यांनी काटोल चषक 2025 चा आयोजन केलेलं आहे, नक्कीच त्यांच्या या कार्याला आम्ही सगळ्या खेळाडूंकडून लाख लाख सलाम देतो. ज्या प्रकारे ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली होती. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळेल आपल्याला निलेश भाई यांच्याकडनं. या षटकातला शेवटचा चेंडू अमोल वाघाडे पहिलं षटक हाताळत आहेत. 6 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत, 1 विकेट प्राप्त करून दिली या संघाला. पटकलेला चेंडू इथे मात्र विकेट. पुन्हा एक झेल बाद होतो आणि काय सुंदर कॅच पकडली इथे यष्टीरक्षक आबिद भैया यांनी. लागोपाठचा दुसरा झेल नक्कीच खूप प्रभावित केलं आबिद भैया यांनी या सामन्यामध्ये. तरी नेहमी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनामध्ये क्रिकेट खेळलेलो आहे आणि प्रत्येक सामना असो, कुठलाही सामना असो, कुठलीही स्पर्धा असो, प्रत्येक ठिकाणी आपला 100% प्रत्येक सामन्यामध्ये देतात आणि या सामन्यामध्ये पण बघतोय फलंदाजी असो गोलंदाजी असो, आपले स्वतःचे जे 2 षटक हाताळले होते खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती. सुरुवातीला सलामीच्या फलंदाजांना माघारी परतवलेलं होतं आणि इथे काय झेल पकडलेला. याआधी योगी आणि त्यानंतर समीर मदारे दोन्ही सलामीचे जे हार्ड हिटर फलंदाज होते ज्यांच्याकडनं अपेक्षा होत्या की हा सामना खेचून आणू शकतील, विजय प्राप्त करून देऊ शकतील, पण सुंदर झेल. लागोपाठचा तिसरा झेल. इथे मात्र काय होतंय आता, मात्र जे काही फलंदाज येतात फक्त मारण्याच्या नादामध्ये, फटके मारण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावत आहेत. बघा मॅच अजून पण संपलेला नाही आहे, हिम्मत हारणं काम नाही आहे. जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची हिम्मत पण सोडायची नाही आहे. बट इथे फलंदाज काही तेवढंच छान प्रदर्शन करू शकलेलं नाही आतापर्यंत तरी बघता येईल. जोपर्यंत योगी आणि यश हे मैदानाच्या आतमध्ये धावपट्टीवर खेळत होते तेव्हा असं वाटत होतं की दोन्ही फलंदाज एक हाती विजय खेळून आणतील, पण त्यानंतर कमालीची गोलंदाजी, थोडा पण चढण्याचा एक चान्स दिलेला नाही या गोलंदाजांनी
सागर भैया असो, आबिद भैया असो, अमोल यांनी खूप छान गोलंदाजी केली. त्यानंतर पियुष पांडे यांनी खूप छान गोलंदाजी केली. तर नक्कीच कमालीची गोलंदाजी. क्षेत्ररक्षक असो, क्षेत्ररक्षणामध्ये थोडं नाराज केलं, पण फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये पुरेपूर. सागर भैया आपलं कोट्याचं दुसरं आणि संघासाठी 6वं षटक घेऊन येतात. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 29 धावांवर. उर्वरित 17 चेंडूमध्ये 55 धावा करायच्या आहेत. नवीन फलंदाज आपण बघू शकतो आकाश. रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, लेग कटर चेंडू, व्हेरिएशन. प्रत्येक चेंडूमध्ये एक वेगळं व्हेरिएशन करतात सागर भैया. हरपन मौला खेळाडू आहेत या ग्राउंडवर. काय खेळाडू आहेत, काय स्पर्धा खेळल्यात त्यांनी आपल्या पूर्ण ऑल ओव्हर क्रिकेटमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलेला प्रयत्न निलेश भैया यांच्याकडनं पुन्हा एकदा मिस फील्ड होते. छान प्रयत्न होता. चेंडूने खूप अशी मोठी उसळी घेतलेली होती. प्रयत्न खूप छान होता, पण 4 धावेसाठी अडवू शकले नाही. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33 धावांवर. लॉस ऑफ 5 विकेट. आणि आता मात्र समीकरण होते 15 चेंडू 51 धावा. बघा 15 चेंडू 51 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. खूप सुंदर असा खेळून काढलेला होता समोरच्या दिशेने 4 धावेसाठी. आता मात्र बघूया काय कमाल करतायत फलंदाज की गोलंदाज. लेग कटर, काय गोलंदाजी. वाह वाह वाह, काय गोलंदाजी. म्हणजे बसून घरी जाऊन वापस येऊन षटकार चौकार मारू शकत होता असा चेंडू होता फलंदाजाकडे. इतका वेळ होता चेंडूकडे, पण काही समजू शकले नाही फलंदाज. इथे मात्र बॅटच्या मधोमध लागला आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. 4 धावासाठी चौकार काऊ कॉर्नरच्या दिशेने. फलंदाजांनी पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. फलंदाजांनी आर्ग्युमेंट नाही करायचं आहे. प्लीज थोडं कोऑपरेट करा. प्लीज प्लीज. इथे मात्र पुन्हा तोच चेंडू. पुन्हा एकदा आपण घरी जाऊन बसून जेवण करून शॉट मारू शकत होतो. आणि दोन्ही संघांच्या कर्णधाराला आणि खेळाडूंना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचे आर्ग्युमेंट तुम्ही पंचांसोबत करू नका. तुम्हाला पेनल्टी लावण्यात येईल. आता समीकरण झालेलं आहे या सामन्यांचं. 12 चेंडू 47 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37 धावांवर. लॉस ऑफ 5 विकेट. आता मात्र धावपट्टीवर आपण बघू शकतो संजय चव्हाण. फलंदाजी करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. मागील सामना खूप छान प्रकारे खेळून काढलेला होता. षटकार चौकार इक्का दुक्का खूप छान प्रकारे खेळून काढतात. आता मात्र आपल्या संघासाठी काय करू शकतात हे बघूया. आणि त्यांचा निकनेम सुंजा या नावाने पण ओळखले जातात. आणि कामगिरी म्हणायचं झालं तर गोलंदाजीसाठी छत्रपती संभाजीनगरची एक्सप्रेस म्हणून ओळखले जातात. फुलटॉस चेंडू मारलेला समोरची सेने निलेश भैया आहे तिथे क्षेत्ररक्षण. 1 धाव नक्कीच मिळेल. खूप सुंदर क्षेत्ररक्षण निलेश भैया यांच्याकडनं. याच्या आधीचा चेंडू खूप छान असा प्रयत्न केला होता चौकार अडवण्याचा, पण तिथे अडवू शकले नाही. कारण त्या वयात खेळणं खूप कठीण असतं.
प्रत्येकाला जमत नाही. कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. वाह वाह, काय गोलंदाजी होते मैदानाच्या आत. एकही षटकामध्ये असं वाटलं नाही की हा सामना शिवशक्ती शेर शिवाजी या संघाकडे जाऊन पोहोचतोय. कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा कट करून दिला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मागे. सुंदर क्षेत्ररक्षक. 2 धाव नक्कीच मिळेल. 2 धाव वाचवल्या सुद्धा आपल्या संघासाठी. हलक्या हाताने कट करून दिला होता स्क्वेअरच्या दिशेने. आता समीकरण मात्र चेंज झालेलं आहे. 9 चेंडू 44 धावा. पुन्हा एकदा कट केलेला आहे. सेम बॉल सेम शॉट, पण यावेळेस मात्र रिझल्ट थोडा वेगळा आहे. आधी 2 धावा वाचवलेल्या होत्या, आता मात्र 2 धावा गमावाव्या लागेल आणि 4 धावा चौकार मिळेल. ते धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 44 धावांवर. लॉस ऑफ 5 विकेट आणि 8 बॉल. समीकरण जाऊन पोहोचलेले आहे ते 8 चेंडू 40 धावा. या आधी क्षेत्ररक्षकाला अलर्ट केलेलं होतं की आपण या दिशेला तुम्ही फिल्डिंग करायची आहे, बट तिथे मात्र सूर मारून अडवू शकले नाही. चेंडू निघून गेला सीमेरेषेपार. 4 धावा चौकार. प्रेक्षकांना विनंती आहे, लेग साइड ला जे काही प्रेक्षक आहे बाउंड्री लाईनच्या बाहेरून जायचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लेग बायच्या रूपात 1 धाव मिळते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 45 धावांवर आणि सुंदर षटक हाताळलेले आहेत सध्या तरी पियुष पांडे यांनी. 18 धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत आपल्या दोन्ही षटक मिळून. पण या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी. 1 चौकार जर सोडला तर उर्वरित फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत 5 चेंडूमध्ये. संजू चव्हाण स्ट्रायकर एंडला. शेवटचा चेंडू या षटकातला. सुपला शॉट. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न. बॉल चेंडू त्या शॉट सारखा आला नक्कीच होता, पण त्याला कन्सिडर करू शकले नाही आणि 1 धाव नक्कीच मिळाली. ते धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 46 धावांवर. 7 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि आता मात्र 6 चेंडू 38 धावेंवर जाऊन पोहोचलेला आहे या सामन्याचं समीकरण. कमालीची गोलंदाजी केली. त्या कमालीच्या गोलंदाजीच्या जोरावर हा सामना इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. नक्कीच कमालीची गोलंदाजी म्हणावं लागेल. सलामीचे 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली ना. सुरुवातीचे 2 ओव्हर होते, 2 षटकांमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या होत्या आणि सलामीचे फलंदाज त्यांना माघारी परतवलेलं होतं. आता मात्र 6 चेंडू 38 धावा. सरळ खेळून काढलेला आहे. चेंडू हवेत. निलेश भाऊ चेंडूच्या मागे. काय होतंय काय होतंय इथे मात्र झेलबाद. खूप सुंदर असा कॅच, सुंदर असा झेल पकडलेला आहे निलेश भाई यांनी. खूप सूर मारलेला फटका होता, खूप उंचावर गेलेला होता फटका. संजय चव्हाण पण इथे झेलबाद. कमालीचं क्षेत्ररक्षण होतंय निलेश भैया यांच्याकडनं. सुरुवातीला नक्कीच 2 झेल सोडलेले होते योगी यांचे मोठ्या फलंदाजाचे, पण त्यानंतर कव्हर केलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन या दिशेला जर आपण बघितलं तर सगळ्यात यंग प्लेअर आहेत निलेश भैया. सागर भैया आणि निलेश भाऊ अबाउट 35 या एज मध्ये पण या मैदानाच्या आतमध्ये काय परफॉर्मन्स खेळतात. फलंदाजाचं नाव राहुल. फटका, सुंदर फटका मारलेला होता फलंदाजाने. 1 धाव नक्कीच मिळेल. बॅटची कड. इथे मात्र विकेटचं पतन होतंय. 7व्या विकेटचं पतन होतंय आकाशच्या रूपामध्ये आणि सुंदर झेल टिपलेला आहे इथे यष्टीरक्षकाने.
आबिद भैया यांनी. ब्रदर्स 11 चे जे कर्णधार आहेत अक्षय बेलखेडे यांनी मंचावर यायचं आहे आपले प्लेइंग 11 घेऊन आणि नाणेफेकाचा कौल पण घ्यायचा आहे. तुम्ही यायचं आहे लवकरात लवकर, मंचावर यायचं आहे. अक्षय बेलखेडे, हे षटक संपण्याच्या आधी तुम्हाला दोघांना इथे यायचं आहे, नाहीतर सामना 7 षटकांचा खेळला जाईल. या गोष्टीसाठी कमिटी जबाबदार राहणार नाही. या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्यायची आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. षटकार नक्की झाला, पण इथे मात्र फक्त आता औपचारिकता राहिलेली आहे. या सामन्यामध्ये 2 चेंडू 31 धावीची गरज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 53 धावांवर. 7 गडी गारद. ब्रदर्स 11 अक्षय बेलखेडे, अक्षय दादा बेलखेडे, अक्षय दादा बेलखेडे जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर मंचावर यायचं आहे आपले प्लेइंग 11 घेऊन. आणि हा सामना संपलेला आहे, सामना जिंकलेला आहे. इथे मात्र सामना जिंकलेला आहे एमव्ही स्टार्सने आणि स्टार परफॉर्मन्स केलेला आहे सगळ्या खेळाडूंनी. नक्कीच कमालीची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षक असो, थोड्या चुका झाल्यात पण त्याला सावरण्याचं काम त्याच्यानंतर केलं आणि कमालीची गोलंदाजी.